आणि काँग्रेसचे अतुल लोंढे सध्या आपल्या सोबत आहेत, तर थेट त्यांच्याशी बोलणार आहोत। अतुलजी, आपण ऐकताय मोठी घोषणाच केलेली आहे इथे ठाकरे गटानं आम्ही स्वबळावर लढण्याची। तर आपण या संदर्भात अधिक बोलणार आहोत वेगवेगळ्या नेत्यांशी आणि खास करून महाविकास आघाडीतल्या नेत्यांशी या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे, कारण एक मोठी घोषणा ठाकरे गटाने केलेली आहे। मुंबईपासून नागपूरपर्यंत आता आम्ही स्वबळावरती लढणार आहोत, स्वतःला आजमावून पाहायचं आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। आणि संजय राऊतांनी ही मोठी घोषणा केलेली आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये आगामी निवडणुकांमध्ये आम्ही स्वबळावरती लढू असं म्हणत त्यांनी जोरदार अशी घोषणाच केली आहे। अधिक या संदर्भात बोलूयात, अतुल लोंढे आपल्यासोबत आहेत। अतुलजी, मोठी घोषणा केली आहे ठाकरे गटानं। मला वाटतं ही काही घोषणा नाही आहे, पूर्वीच ठरलेलं होतं की आघाडी इंडिया आघाडी जी आहे ती लोकसभेसाठी आहे। विधानसभेमध्ये तिथल्या राज्याच्या युनिटवर तिथल्या राज्याच्या नेत्यांना काय वाटतं त्याप्रमाणे वरिष्ठ नेते निर्णय घेतात। आणि आपण पाहिलं असेल यापूर्वी सुद्धा जिल्हा परिषदा, पंचायत समित्या किंवा महानगरपालिका ज्या आहेत त्या प्रत्येक पक्ष आपापल्याच्यावर लढलेला आहे। शेवटी कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही तर पक्षाचा बेस संपतो। आणि त्यामुळे ते जे काही बोलले ते सगळ्याच पक्षांसाठी लागू आहे। सगळेच पक्ष आपापल्या स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या आपापल्या याच्यावर लढणार आहेत। बरं, पण आता त्यांनी असं म्हटलेलं आहे, हे बोलत असताना त्यांनी इंडिया आघाडीच्या एका मुद्द्यावरती सुद्धा भाष्य केलेलं आहे की एकत्रित अशी बैठक घेणं काँग्रेसचं काम होतं, जे काँग्रेसनं केलंच नाहीये। असं आहे की सगळ्याच गोष्टी काँग्रेसनी करायच्या होत्या, मग काही गोष्टी काँग्रेसने सुचवल्या त्या झाल्या का? येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या होतील। समन्वय समिती आहे महाविकास आघाडीची आणि त्या समन्वय समितीची बैठक होईल त्याची। आता प्रत्येक पक्षाने आपापल्या याच्यात बैठकी घेतल्या, आढावा घेतला, कार्यकर्त्यांचं नेत्यांचं म्हणणं ऐकून घेतलं की निवडणुकीमध्ये जे काही झालं त्याच्या संदर्भामध्ये कोणाला काय म्हणायचं आहे, कोणाचे काय विचार आहे हे सगळे लक्षात घेऊन आता पुढची वाटचाल होईल। समन्वय समितीची बैठक होईल, महाविकास आघाडीची बैठक होईल, त्याला काही अडचण दिसत नाही। अतुलजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आधीच ठरलं होतं की तुम्ही आता स्वतंत्र सगळेच जण स्वतंत्र लढणार आहात महाविकास आघाडीतले? अहो, मध्यंतरी झाल्या ना निवडणुका, मध्यंतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या। त्याच्या संदर्भातला निर्णय असा झाला की स्थानिक स्तरावरचे नेते यांना जर तिथे आघाडी हवी असेल तर मग ती आघाडी करता येईल, वरिष्ठ तसा निर्णय घेतील। आणि स्वतंत्र जायचं असेल तर स्वतंत्र जाता येईल, ते ओपनच होतं। ते काही संजय राऊतांनी काही नवीन सांगितलेलं नाही आहे। पण मग यामध्ये आता अशा पद्धतीनं समोर येऊन त्यांनी सांगणं हे अपेक्षित होतं? यापूर्वीच खरं तर महाविकास आघाडीने पैकी कोणीही समोर येऊन सांगणं गरजेचं होतं? अजिबात अनपेक्षित नव्हतं, अजिबात अनपेक्षित नव्हतं। सगळ्याच पक्षांनी आपापल्या तयारी चालू ठेवलेल्या आहे। नागपूरचे अध्यक्ष त्यांनी पहिलेच डिक्लेअर केलं होतं काँग्रेसची की आम्ही एकटे लढू। ती त्या भूमिकेच परिपाटी होती ती की स्थानिक स्तरावर जे आहे त्यांनी सांगायचं आहे वरिष्ठांना की आम्हाला एक स्वतंत्र लढायचं आहे की सोबत आघाडी करायची आहे। नाही, पण मग विधानसभेला बसलेला फटका आहे यामागचं कारण आहे की आणखीन काही? नाही, असं आहे की विधानसभेची निवडणूक ही चोरलेली निवडणूक आहे। हे काही जनतेचं मॅन्डेट नाही आहे। एवढ्या मोठ्या मॅन्डेटने आलेलं सरकार खाली वाकून काम करत आहे। खाली वाकून म्हणजे विनम्रतेनं नाही, आपण निवडून आलेलो आहे याच्यावर त्यांचा विश्वास नाही आहे। जे मंत्री आहे ज्यांच्या पाठीशी 232 पाठबळ आहे अशा पद्धतीनं काम करताना वागताना दिसत नाहीये। जे चोर के दाढी में तिनका दिसतोय सरळ सरळ। चोरलेलं मॅन्डेट आहे, काही लोकांचं मॅन्डेट नाही आहे। आणि त्यांना ही माहिती आपण हे करू शकतो, म्हणून लाडक्या बहिणीवर अन्याय सुरू आहे। 24-25 लाख आता काढतील, मी तुम्हाला लिहून देतो, लाडकी बहीण योजना यांची बंद होईल। काही दिवस ते देतील आणि यांची लाडकी बहीण योजना ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकानंतर बंद होईल। आणि हे दारू नशेडी करण्याच्या मागे लागलेले आहेत। आता जास्ती परवाने वाटणार आहेत दारूचे, म्हणजे त्याच्यातून जेणेकरून रेव्हेन्यू येऊ शकू। पण केंद्र सरकारकडनं यांना रेव्हेन्यू आणता आला नाही, फक्त 10,000 कोटी दिले। फायनान्स कमिशनच्या जे टॅक्स संकलन होतं त्यात सर्वात जास्त महाराष्ट्र पैसे देतो, पण महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त 10,000 कोटी आले। आणि युपी, बिहार हे लोक टॅक्स कलेक्शन इतकं कमी देतात, त्यांच्या वाट्याला 31,000 कोटी। केंद्र सरकारी अन्याय करतं, ह्यांच्याकडे कल्पकता नाही आहे। त्यामुळे महाराष्ट्राची कोंडी जी आहे ती सातत्यानं सुरूच आहे। उद्योग पळवायचे, वाट्याचा पैसा द्यायचा नाही व्यवस्थित, त्याचे निकष बदलवायचे, हे सगळं सुरू आहे महाराष्ट्रावरचा अन्याय। धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी अतुलजी।